होय, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचतोय. येणाऱ्या 15 ऑगस्टला महाराष्ट्र सरकार देणार आनंदाचा शिदा. महाराष्ट्रातील जवळजवळ 3.5 कोटी ग्राहकांना त्यांच्या थेट घरामध्ये मिळणार मोफत 15 वस्तू आणि रेशन कार्डवरती 2,000 रुपये. मित्रांनो, या सगळ्यात मोठ्या बातमीने मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला सगळ्यात मोठा निर्णय. म्हणजे येणाऱ्या 15 ऑगस्ट आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी या सगळ्या मुहूर्ताच्या दिनावरती सध्या राज्यातील या नागरिकांना 15 वस्तू मोफत देण्याचा निर्णय सध्या सरकारने घेतला आहे. त्या वस्तूंच्या नावांची यादी समोर आली असून त्या यादीमध्ये कुणाकुणाला मिळणार पैसे, कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार पैसे, कोणकोणत्या आहेत वस्तू आणि थेट ते पैसे कोणत्या बँकेत येणार, तुम्हाला कुठल्या बँकेचं खातं खोलायचं आहे याची देखील माहिती आम्ही सांगणार आहोत. आणि राज्यातील फक्त आणि फक्त 19 जिल्ह्यामध्येच ही योजना सरकारने लागू केली असून येत्या 15 ऑगस्ट दिवशी आणि पुढच्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट या दिवशी नागपंचमीच्या सणाच्या अगोदरच हे सगळ्यात मोठं गिफ्ट सध्या राज्यातील जवळजवळ 3.5 कोटी जनतेला सरकारकडून मिळणार आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे जर राशन कार्ड पिवळ्या रंगाचं असेल किंवा तुमच्याकडे राशन कार्ड केशरी रंगाचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असून तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तरी देखील ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचं वय साधारणतः 10 वर्ष असो किंवा तुमचं वय 50 वर्ष असो किंवा तुमचं वय 70 वर्ष असो, ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं मात्र सगळीकडून कौतुक होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबाला आता रेशन धान्य दुकानावरती या सगळ्या वस्तू आणि महिन्याला 2,000 रुपये, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. महिन्याला 2,000 रुपये अजूनपर्यंत कोणी दिले नाहीत. मात्र फडणवीस सरकारचा हा मोठा निर्णय आणि या 2,000 रुपये देण्याच्या पाठीमागे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत, तुम्हाला कोणत्या बँकेत तुमचं खातं पाहिजे आणि हे पैसे कसे येणार याची डिटेलपणे माहिती आपण पुढच्या 2 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे सरकार तुम्हाला 15 वस्तू तर मोफत देणारच आहे, पण त्या वस्तू कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्याला कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत, त्याला कोणता अर्ज भरायचा आहे, ही देखील माहिती आपण या पुढच्या 1 मिनिटामध्ये घेणार आहोत. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र सरकार रेशन कार्डचा उपयोग, आधार कार्डचा उपयोग आणि सध्या तुमच्या वयाचा उपयोग या तिघांचा एकत्रितपणे विचार करून राज्यातील जवळजवळ 3.5 कोटी कुटुंबांना आणि जवळजवळ 12.5 कोटी नागरिकांना याचा लाभ घेता येईल अशा प्रकारे ही प्रक्रिया राबवण्याचं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्य सुरू केलं आहे. यामुळे सध्या तमाम शेतकरी बांधव असतील किंवा राज्यातील रेशन कार्ड धारक असतील यांनी मात्र या योजनेचा सगळ्यात मोठा आनंद जल्लोष व्यक्त केला आहे. ही लॉटरी बनावं लागेल, कारण की दर महिन्याला 1,500 रुपये लाडके बहिणीला मिळतात. आता दर महिन्याला 2,000 रुपये, तेही तुमच्या रेशन कार्डवरती, ते तुमच्या आधार कार्डवरती. ही सगळ्यात मोठी बाब तुमच्यासाठी म्हणावी लागेल, कारण की सरकार या निर्णयाचं स्वागत करतेच, परंतु आपण देखील या निर्णयाचं स्वागत स्वतःहून केलं गेलं पाहिजे. कारण की नेमका निर्णय काय तो आपण आता जाणून घेऊया. तेव्हा मित्रांनो, सध्या देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणांसाठी, युवकांसाठी वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत आणत आहेत. यामध्ये तुम्हाला मोफत 15 वस्तू आणि 2,000 रुपये याचा नियम काय आहे ती आपण जाणून घेऊया. 15 ऑगस्ट असेल, गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल किंवा कोणता सण असेल, पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांना केवळ 100 रुपयात पहिल्या वस्तू मिळायच्या. आता मात्र तुम्हाला 0 रुपये, 1ही रुपया न भरता तुम्हाला राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये किंवा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये शिधापत्रधारकांना धान्याऐवजी थेट बँक खात्यात पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होती. आता मात्र धान्य आणि त्यानंतर वस्तू, त्यानंतर पैसा, हे तिन्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हस्तांतरित करण्याची योजना लागू केली असून काही योजनांतर्गत मिळणारा हा लाभ एकत्र करून 2,000 रुपये मिळणार असा दावा सध्या केला जात आहे. आणि हे पैसे सध्या प्रत्येकाच्या बँक खात्यावर देण्याची प्रक्रिया सरकारने देखील राबवली आहे. आनंदाचा शिदा आणि रेशन दुकानाशी संबंधित
15 महत्त्वाच्या वस्तूंची यादी सध्या सगळीकडेच महाराष्ट्रात व्हायरल होते. एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला गेल्या 4 वर्षामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मात्र गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, दिवाळी असेल, या प्रत्येक सणाला त्यांनी आनंदाचा शिधा दिला होता. आणि आता देखील तशाच प्रकारचा आनंदाचा शिधा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे या सगळ्यांना देण्याची नवीन प्रक्रिया चालू झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी रेशन व्यवस्थेशी संबंधित 15 प्रमुख वस्तूंची नावं काय आहेत ती आता आपण जाणून घेऊया. नेमक्या 15 वस्तू कोणत्या आहेत, ज्या वस्तू मिळणार आहेत, ज्या वस्तूंनी सध्या जगभरामध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागते, मात्र महाराष्ट्र सरकार तुम्हाला ते फ्री देणार आहे. आनंदाचा शिधा संचातील 4 मुख्य वस्तू आहेत. पहिली वस्तू आहे तुम्हाला साखर, ती 1 किलो मिळणार आहे. चणा डाळ देखील तुम्हाला 1 किलो मिळणार आहे. खाद्यतेल 1 लिटर आणि रवा 1 किलो. या 4 वस्तू तुम्हाला नेहमीच मिळतात. कोणकोणत्या? साखर, चणा डाळ, रवा आणि खाद्यतेल या वस्तू तुम्हाला नियमितपणे मिळतात. मात्र नियमित रेशन प्रणालीत मिळणाऱ्या आणि प्रस्तावित वस्तू 15 वस्तू या मिळणाऱ्या वस्तूंची यादी वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. बघूया. राष्ट्रीय उत्पन्न अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारं धान्य मका. काही जिल्ह्यात पर्यायी धान्य म्हणून मकांचा वापर केला जातो, तेव्हा तुम्हाला मका देखील पीक ते मिळणार आहे. ज्वारी किंवा बाजरी. पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ज्वारी किंवा गहू याचा उपयोग व्हावा यासाठी सरकार हे पैसे देत आहे. तूर डाळ विशेष योजनेअंतर्गत सवलतीच्या दरामध्ये जर तूर इकडे 120-180 असेल तर इकडे तुम्हाला 10 रुपये 20 रुपये पाव किलो अशी मिळणार आहे. उडीद डाळ काही सणांच्या काळात विशेष पुरवठा केला जातो, तेव्हा देखील ही तूर डाळ आणि उडीद डाळ महत्त्वाची असते. मिठाचे पाकिट दिलं जात आहे. त्यानंतर पाम तेल. खाद्यतेलाचा सवलतीचा पर्याय म्हणून खाद्यतेल तुम्हाला फ्रीमध्ये देण्याची किंवा सरकारने आणलेली आहे. मैदा. सणांच्या काळातील अतिरिक्त शिधा मागणीनुसार मैदा हे सणामध्ये लागणारे दररोजची वस्तू आहे, म्हणून मैदा देखील तुम्हाला पुरवला जाणार आहे. पोहे काय विशेष अन्न सुरक्षा किटमध्ये सध्या घरातील प्रत्येकाला सकाळी नाश्ता करण्यासाठी पोह्यांची देखील सध्या सरकारने इंतजाम केला आहे. चहापत्ती विशेष मदत आपत्ती व्यवस्थापन किटमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं या योजनेवरून समजतंय. मित्रांनो, म्हणजे आनंदाच्या शिध्यात 4 वस्तूंचा वेगळा विचार करून इतर 15 वस्तू तुम्हाला देण्याचं ठरवलं आहे. आता शासनाचं अनुदान या 5 बँकांमध्ये जमा होणार आहे. नेमक्या कोणत्या बँका आहेत? तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहेत. तेव्हा शासनाचे अनुदान नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना किंवा रेशन डीबीटीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. हे पैसे तुम्हाला डीबीटीद्वारे मिळतात. स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, जिथे डीबीटी ट्रान्सफर सर्वात जलद होतं, अशा SBI बँकमध्ये तुम्हाला तुमचे पैसे येतील. त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय नोडल बँक म्हणून अनेक शासकीय योजनांचं वितरण या बँकेद्वारे केलं जात आहे. महाराष्ट्र बँक. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, राष्ट्रीयकृत बँक, जिथे आधार सीडिंग प्रक्रिया सोपी आहे, अशा पंजाब नॅशनल बँकेमध्ये ही प्रक्रिया केली जाते. बँक ऑफ बडोदा. ग्रामीण आणि निमशहरी भागात उत्तम डीबीटी नेटवर्क म्हणून या बँकेचं नाव आहे, त्यामुळे बँक ऑफ बडोदा या बँकेच्या देखील तुमचे पैसे येतील. आणि शेवटची बँक आहे इंडियन पोस्ट. मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टमनद्वारे घरी बसून आधार लिंकिंग आणि पैसे काढण्याची सुविधा देणारी ही बँक आहे. तिथे देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत. त्यामध्ये पहिलं आहे तुमचं कागदपत्र रेशन कार्ड. तुम्हाला गरजेचं आहे, मग ते रेशन कार्ड पिवळा असो किंवा केशरी असो. त्यानंतर दुसरं आहे आधार कार्ड. आधार कार्ड रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची नावं, त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड असायला हवं. पुढचं आहे बँक पासबुक. ज्या खात्याशी आधार NPCI लिंक आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असायला हवं. उत्पन्न दाखला. तुमचं कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे का की नसेल हे देखील तुम्हाला तिथं सांगावं लागेल. त्यानंतर सक्रिय मोबाईल नंबर. रेशन KYC आणि बँकेच्या OTP सदस्यासाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक या सगळ्यांची यादी तुम्हाला दिली जाणार आहे. राज्यातील जवळजवळ छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, नाशिक, जळगाव या 18 जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये साधारणतः दिवाळीनंतर ही प्रक्रिया चालू होईल. मात्र सरकारच्या निर्णयाचं सगळीकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे. आपण देखील खाली कमेंट बॉक्समध्ये
या निर्णयाचं स्वागत करा आणि सरकारला अशा योजना पुन्हा पुन्हा आणण्यासाठी आपण कार्यतत्पर करा. भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.